सियावर रामचंद्र की जय. भृगु ऋषींनी भगवान विष्णूला दिलेला शाप हा जगाच्या कल्याणासाठी भगवान विष्णूंनी स्वीकारला. तेव्हा भृगु ऋषींनीच थोडंसं राग शांत झाल्यावर, कसं असतं मोठ्या माणसांचा राग शांत झाला ना की मोठी माणसं आपण केलेल्या गोष्टीचं परिमार्जन करण्याचा प्रयत्न करतात. अरे उगाच चिडलो मी, उगाच रागावलो मी असं सांगून ते बदलण्याचा प्रयत्न करतात. तसं भृगु ऋषींनाही जरासं वाईट वाटलंय की आपण उगाचच देवाला शाप दिला. ते म्हणाले, तुला मी शाप दिलाय पत्नी वियोगाचं दुःख होण्याचा, पण एक सांगतो, या पत्नी वियोगाच्या दुःखानंतर सुद्धा ज्या मृत्यूलोकात जन्म घेशील भगवान विष्णू, त्या मृत्यूलोकाच्या ज्या तुला त्या पत्नीपासून 2 अपत्य होतील आणि ती 2 अपत्य पुढे तुझा राज्यकारभार चालवत राहतील, तुझा कुळ चालवत राहतील आणि तुझ्या राज्याचा पूर्ण विस्तार ते करतील. त्यांचं कुळ विस्तारलेलं असेल. भगवान विष्णू तिथून अंतर्धान पावले. भृगु ऋषींनीही आशीर्वचन दिलं आणि मग आता ही कथा कशी आहे बघा, म्हणजे पुन्हा वारंवार मला आठवण करून द्यावी लागते. सुमंत्र म्हणजे माता सीतेला सोडून आल्यावर लक्ष्मणाने सुमंत्राच्या जवळ दुःख व्यक्त केलं. सुमंत्राने एक कथा लक्ष्मणाला सांगितली. ती कथा राजा दशरथांच्या सोबत ते जेव्हा वशिष्ठ मुनींच्या आश्रमात गेले होते तेव्हा दुर्वासांना दशरथांनी प्रश्न विचारला होता की माझा कुळ किती काळ चालेल. तेव्हा दुर्वासांनी भृगु ऋषीच्या शापाची कथा सांगितली होती आणि सांगितले की तुझ्या कुळात तेच विष्णू येणार आहेत जन्म घेऊन. त्या रामांचं दीर्घकाळ राज्य चालेल आणि त्यानंतर त्यांची 2 पुत्र पुढे त्यांचं कुळ वाढवतील. त्यामुळं खूप मोठा काळ तुझा कुळाचा आहे हे लक्षात ठेव असं सांगितलं. तेव्हा सुमंत्रांनी लक्ष्मणाला सांगितलं की चिंता करण्याची गरज नाही आहे. रामचंद्र दीर्घकाळ राज्य करणार आहेत आणि त्यानंतर रामचंद्रांची 2 पुत्र आहेत. ते पुत्रसुद्धा संपूर्ण भारतभरात वेगवेगळ्या राजकीय घराण्यांची स्थापना करत राहणार आहेत हे सुमंत्रांनी सांगितलं. आणि दोघंही समाधानी झाले. लक्ष्मणही समाधानी झाला. लक्ष्मण आपल्या भावाचा भेटायला आज्ञा पालन केली हे सांगायला अयोध्येमध्ये परतला. अयोध्येत परतल्यावर रामचंद्रांच्या कक्षामध्ये रामचंद्र अत्यंत दुःखी अंतःकरणाने बसलेले होते. बायको सोडायला सांगितली आणि दुःख पण झालंय बघा. जे प्रेम आहे हे नक्की आहे. तिथे लक्ष्मण रामचंद्रांचं सांत्वन करतोय. म्हणतोय, बंधू या दुःखातून आता बाहेर यावं लागेल. निर्णय घेतलाय, या दुःखातून आता बाहेर यावं लागेल. कारण तुम्ही जर दुःखात राहिलात तर लोक पुन्हा चर्चा करतील, पुन्हा लोकापवाद होईल. ते म्हणतील की रामानं बायकोवर शंका घेतली आणि बायको सोडली. सोडली तिचं दुःख मात्र कायम रामाच्या मनामध्ये आणि ते दुःख धरून राम पुन्हा राज्यकारभाराकडे दुर्लक्ष करतोय. एका राजानं प्रजेच्या कोणकोणत्या विषयाचा विचार करायचा असतो बघा. म्हणजे ही कथा कितपत सत्य आहे या विषयात मी आता अडकून पडत नाही आहे, पण कथा सांगतोच आहे. तर एक गोष्ट आपण घेऊ शकतो, राजांनी कोणकोणत्या विषयाचा विचार केला पाहिजे. बायकोवर शंका नाही म्हणाले, बायको नको. काही राजा तर असे आहेत की विदेशातून आपली बायको आणतात आणि लोक काहीही म्हणाले तरी आपल्या देशाची नागरिक करून कायम ठेवून घेतात. कितीही शंका आल्या तरी त्याबद्दल चकार शब्द काढू देत नाहीत. मला त्या राजांबद्दल बोलायचं नाही आहे. म्हणजे विचार करा, लोक काय म्हणतील याचा विचार करायचा आहे. पुन्हा बायको सोडली आहे, दुःखात बसला आहे, लोक काय म्हणतील ते पण करायचं नाही आहे. रामचंद्रा, मला असं वाटतंय, लक्ष्मण म्हणतोय, मला असं वाटतंय की आपण या दुःखातून आता बाहेर यावं. नाहीतरी मला सुमंत्रांनी एक कथा सांगितली आहे, ती संपूर्ण कथा लक्ष्मणानं रामचंद्रांना सांगितली. रामचंद्र ही 2 मुलं आहेत आणि ते पुढे
हा वंश चालवणार आहेत या भावनेने सुखी झाले. मर्यादा पुरुषोत्तम आहेत ना, मानवी रूपात आले तेव्हा मानवी रूपाच्या, मानवी भावभावना सगळ्या त्यांच्या मनात असतील, तर त्या भावभावनांना गृहीत धरून रामचंद्रांनी आपलं दुःख त्यागलंय. आणि लक्ष्मणाला ते म्हणाले, लक्ष्मणा तुझं म्हणणं खरं आहे, खरं तर मी तुझ्यावर प्रसन्न आहे की तू माझ्या आज्ञापालन केलंस. आणि तुझं म्हणणं हेही खरं आहे की आपण दुःखातिरेकाने स्वतःच्या वेदनांच्या मध्ये चांगल्या लोकांना भेटणं आणि त्यांचं ऐकून घेणं सोडायला नाही पाहिजे. असं केल्याने राज्याचा नाश होतो. राजाचं काय कर्तव्य आहे? आपल्या दारी आलेल्या माणसाच्या, जो न्यायासाठी आला असेल, मदतीसाठी आला असेल, निवाड्यासाठी आला असेल, त्याचं समाधान करणे हे राजाचं कर्तव्य आहे. राजा स्वतःच्या दुःखाला कवटाळून बसू लागला आणि तो जर या दुःखामध्ये अडकून पडला आणि म्हणाला की नाही, आपण दुःखात दुःखात आहोत, मी कुणाला भेटणार नाही, तर कदाचित मोठा फटका बसण्याची शक्यता असते. रामचंद्र आता सांत्वन करणाऱ्या लक्ष्मणालाच सांगायला लागलेत. म्हणजे आधी लक्ष्मणाने सांत्वन केलंय आणि ते सांत्वन केलेला मुद्दा पटल्यावर रामचंद्राने त्यांना एक कथा सांगायला सुरुवात केली. ते म्हणजे, लक्ष्मणा तू जे म्हणालास त्याबद्दलची एक कथा तुला मी सांगतो. ही नृग राजाची कथा आहे. नृग नावाचा एक राजा, अत्यंत सत्वशील, सत्यवादी, पवित्र, ईश्वराच्या संकेतानुसार आपला सगळा राज्यकारभार करणारा. आणि त्या नृगाची कथा मी तुला आता सांगतोय. उत्तर रामायणातले बहुतांश सर्ग नृगाच्या कथेला सुरुवात करण्यापूर्वी मी जरा सांगतो तुम्हाला. बहुतांश सर्ग हे या अशाच कथांच्या मध्ये अडकलेले आहेत. म्हणून पुन्हा मी सांगतो. म्हणजे आता रामचंद्रांनी नृगाची कथा सांगितली आहे, पुढे आणखी एका राजाची कथा सांगितली आहे, त्या राजाच्या नंतर पुन्हा ती वेगळीच कथा सुरू होते. कथेत कथा असं करत चालतं आणि शेवटी एक 2-4 कथा येतात रामायणातल्या. शेवटी 2-4 कथा रामायणातल्या येतात. म्हणजे ती कृष्णावतारापर्यंत ती कथा जात राहते. भविष्यातले सगळे असं करत ती कथा पुढे सरकत राहते. मला आश्चर्य असं वाटतं की उत्तर रामायण अशा कथा सांगण्यासाठी लिहिलं गेलं आहे की काय. कारण याआधी आपण बघितलं, म्हणजे कथा कुठे आहे, उत्तर रामायण कुठे आहे. उत्तर रामायण काय आहे? रामचंद्रांच्या दरबारात ऋषी आले, हे उत्तर रामायण. आणि ऋषींनी मग रावणाची कथा सांगितली, विभीषणाची कथा सांगितली, हनुमानाची कथा सांगितली. ही कथा सांगून काळ जातो तोच गप्पा मारतायत. सीता गर्भवती आहे आणि मग सीतेला सोडून या असं सांगितलं, हे उत्तर रामायण. सीतेला सोडून आल्यावर राम पुन्हा लक्ष्मणाला कथा सांगायला सुरुवात करतो. 1 कथा, 2 कथा, 3 कथा. लक्ष्मणही म्हणतो या कथा ऐकता ऐकता मला फार छान वाटतं. आणि मग अनेक सर्ग या कथांच्या मध्ये जातात निघून. जे काही 100-1 सुमारास सर्ग आहेत ना, त्यातली 70% सर्ग ही जुन्या कथा सांगण्यात जातात आणि 30% सर्ग फक्त उत्तर रामायण सांगतात. म्हणून मी म्हणतो की प्रक्षिप्त असलं की असं कथन लांबवावं लागतं. ते प्रक्षिप्त आहे. त्या कथांच्यावरती माझा तरी विश्वास नाही आहे. रामचंद्रांनी एका सत्यवादी सत्वशील राजाची, नृगराजाची कथा सांगायला सुरुवात केली आहे. ती कथा काय आहे ते बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.